ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. अजित दादा पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजित दादा पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निवडणुकी संबंधी शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथं युती झालेली आहे. दोघांचं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे. आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे. त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत. कोणी लहान मोठा नाही, भाऊ नाही, दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे. नुसता फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाहीये. या महापालिकेमधले जेवढे कामं आजपर्यंत प्रलंबित आहेत, सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे हे सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक ही युती केलेली आहे. नगर विकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राज्याची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे आहे. म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे कामं या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्यकाळात ते जरुरी आहे. ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील, ज्या ज्या वार्डातले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या, सेना असू शिवसेना असू द्या, त्या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत आहोत. टोटली म्हणजे 102 जागा दोन्ही मिळून लढवणार आहेत. हा, 51 जागा त्यांच्याकडे, 51 जागा आमच्याकडे. 51 जागा आमच्याकडे, 51 जागा आपण त्यांना दिलेल्या. कोणते प्रभाग कोण लढवणार हे ठरलंय का? नाही, ते ठरलं आमच्या इंटरनल चर्चेमध्ये बातमी चर्चा पूर्ण आली. 50% जागा दोन्ही पक्षांनी लढवायला ठरले. सन्मानाने दोघांनी निम्म्या जागा देण्याचं मान्य केलेलं आहे. तर सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फॉर्म्युला काढलेला आहे. त्याच्या पुढची प्रक्रिया जी प्रभागाच्या संदर्भातली असेल, कुठले प्रभाग सोडायचे असेल, नंतर आम्ही थोड्या वेळात बसून आम्ही आज जवळपास होऊन जाईल. जवळपास 8 दिवसापासून भाजपसोबत बोलणी सुरू होती, मात्र एका रात्रीत असं काय घडलं? समीकरणात बदल केले तुम्ही पूर्ण एका रात्रीत. राज्यामधून वरून आदेश होता. सुरू होतं, भाजपचे लोक पॉझिटिव्ह होते, पण एका रात्रीत काय बदललं सगळं? निर्माण केलेली परिस्थिती आहे. निर्माण केलेली परिस्थिती आहे. भाजपबरोबर बोलणी सुरू होती, बरोबर आहे. प्रस्ताव पण दिला होता, हेही बरोबर आहे. पण सन्मानजनक प्रस्ताव आलं नाही. एकदम आम्हाला फार कमी लेखण्यात आलं. एवढ्याच जागा देतो, तेवढ्याच जागा देतो, ह्याच्यावर करा म्हणले, आम्ही हे केलं नाही. किती जागा सांगितलं? आम्ही पहिल्या सुरुवातीला 42 जागेचा प्रस्ताव दिला होता. मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही 8 जागा देऊ. मग नंतर म्हटलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत, अमोल शिंदे असतील, आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील, यांनी जाऊन परत त्यांना प्रस्ताव दिला. 30 जागेचा प्रस्ताव दिला आणि 26 जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो. पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही. मग नंतर आमचे मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो. मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ.
मग आम्ही सर्व दादागडाच्या नेत्याला इथं पवार असतील, खडटम असतील, चंदनशिव साहेब असतील, बेरिया साहेब असतील यांची संपर्क साधला. मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आम्ही बैठकीला बसलो. बैठकीला बसल्या तर मग तू मोठा मी मोठा असं काही नको, आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी 51 जागा आणि आम्ही 51 जागा असं रीती ठरलेली आहे. भाऊ, आपण खरं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र आता 50% जो वाटेकरी तुमच्या सोबत आलेले आहेत, जे नाराज कार्यकर्ते असतील, हे सगळे असतील, त्यांना कशा पद्धतीनं पुढच्या काळात समजवण्याचा प्रयत्न केला जातो? निश्चितच आता या जी युती संदर्भातली प्राथमिक चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आमचे नेते संपर्क मंत्री दत्तामा भरणे साहेब असतील, आमचे सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे असतील, त्या दोघांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरवण्यात आलं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून, त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून ती चर्चा झालेली होती, तर तुम्ही त्यांची प्राथमिक चर्चा करून पुढे निर्णय घ्या असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं. आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून 51 आणि 51 असं रचण्याचं ठरलेलं आहे. हे करताना आम्ही काय केलं की आमच्या दोघांची ताकद एकत्र देऊन एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील, जसं महाराष्ट्रात एकत्र काम करतात त्या दृष्टिकोनातून सोलापूरच्या विकासासंदर्भात विचार करून त्यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र येऊन दोघांची ताकद विकत आली तर आमचा निवडून येण्याचा रेशो जो आहे तो वाढणार आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला. साधारण कधीपर्यंत फायनल होईल मित्र साहेब? साधारण कधीपर्यंत फायनल? आता जसं 50-50 जागेच केले तसं प्रभागातले असतील किंवा बाकीचे इच्छुक असतील ही आधी कधीपर्यंत फायनल होईल साधारण? संध्याकाळपर्यंत. आज एमआयएम तुमच्या बरोबर यायला तयार आहे, तुम्ही आम्हाला घेणार का? एमआयएम तुमच्या सोबत यायला तयार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे जी लोक महंत रामगिरी महाराजांना समर्थन देतात त्या शिवसेनेसोबत जर युती होत असेल तर आम्ही त्यांच्या राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही आता जाहीर केलेलं आहे की आम्ही सोलापूर शहरातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला एवढी खात्री आहे की बहुजन समाजाचे सर्व घटक आमच्यासोबत ताकदीने आमच्यासोबत राहतील. कराडींची काय समजूत करण्याचा प्रयत्न करणार आहात का? जे आमच्या महाराष्ट्राला समजावून सांगू त्याची काय अडचण नाही. साहेब, एमआयएम तुमच्या सोबत येणार आहे का किंवा त्याची पोलीस सुरू आहेत का? नाही अजून काय बोलणी झालं नाही. एमआयएम नेते तुम्हाला भेटून गेला असं समजतंय आम्हाला. नाही कोणी नाही. बापू काय सांगाल? सोलापूर महानगरपालिकेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची युती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आता डिक्लेअर केली. समसमान जागा या फॉर्म्युल्याने आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जातोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे धाडसी नेतृत्व, या दोघा जर एकत्रित येऊन या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहिती आहे निधी तर कोणता कमी पडणारच नाही, पण आपल्या विकास कामं रखडलेली सगळी विषय आपल्याला मार्गी लावण्यात यशस्वी होणार आहोत. आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी याच्या समोर आम्ही दोघं मिळून प्रचंड चांगल्या ताकदीनं लोकांसमोर जाणार. मनोहर सपाटेंनी आपल्या पक्षात इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यांना प्रवेश दिला जाणार आहे का? त्यांनी पक्षात येण्यासाठी जे इच्छा व्यक्त केली त्या संदर्भात आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं की वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही तो निर्णय घेणार आहोत, आम्ही तो घेणार नाही. थँक्यू.